जिंतूर शहरातील फतन प्लॉट हिदायत नगर परिसरात बेकायदेशीररित्या धारदार तलवार बाळगून ठेवल्याप्रकरणी एका युवकास अटक करण्यात आल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा परभणी पथकाने गुरुवारी दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी केली। स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सकाळी सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास फतन कॉलनी हिदायत नगर येथील आरोपीच्या घरासमोरील मोकळ्या जागेत छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान शेख मोहसिन शेख रतन कुरेशी वय वर्ष 33 राहणार फतन कॉलनी हिदायत नगर जिंतूर याच्या ताब्यातून एक धारदार तलवार बेकायदेशीररित्या बाळगलेली आढळून आली। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्यास ताब्यात घेऊन अटक केली। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा परभणी येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्धेश्वर दादाराव चाटे यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्हा नोंद क्रमांक 670/2024 असून भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांनी गुन्हा नोंद करून घेतला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चव्हाण करत आहेत। ही कारवाई परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्धेश्वर चाटे, पोलीस शिपाई नामदेव डुबे, राम पौळ आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले।